ढगाला लागली कळं आणि पक्षाचं झालंय खळं. ही अवस्था जनाब संजय राऊत तुमच्या पक्षाची झाली आहे. कुठे काही गळती होत असेल तर ते थांबवण्याचं काम निश्चितपणे सुरू आहे. कनेक्टिंग लिंक 18 तासामध्ये सुरू झालाय, परंतु तुमच्या पक्षाला जी गळती लागली आहे ती गेल्या 4 वर्षात थांबायचं नाव घेत नाहीये. मला आज अपेक्षा होती की वायनाड मधल्या दरड कोसळी प्रकरणी जनाब संजय राऊत तोंड फोडून बोलतील, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना जबाबदार धरतील, तिथल्या सरकारला शिव्याशाप घालतील. परंतु यातलं एक अवाक्षर सुद्धा संजय राऊतांनी काढलं नाही, कारण काँग्रेसची गुलामी करण्यामध्ये संजय राऊत यांची धन्यता आहे. परंतु एक लक्षात घ्या, मेट्रो आहे, भर पावसामध्ये मेट्रो सुरळीत सुरू आहे, कनेक्टिंग लिंक सुरू आहे, त्यानंतर कोस्टल रोड सुरू आहे, अटल सेतू सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचं काम आम्ही केलंय. 18 तासामध्ये दरड हटवली आहे. वायनाड मधली दरड अद्याप हटवली नाही. संजय राऊत जरा तोंड उघडून त्यावर बोला आणि आपल्या पक्षाचं जे खळं झालंय, ढगाला लागली कळं आणि पक्षाचं झालंय खळं, याकडे जरा लक्ष द्या आणि मग इतरांना शहाणपण शिकवा. जनाब संजय राऊत बोली लावून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरत नाही. तसं असतं तर उद्धवजी ठाकरे यांनी विचाराची बोली काँग्रेससोबत लावली होती, हिंदुत्व सोडलं होतं आणि वाटेल ती किंमत मोजायला उद्धवजी ठाकरे तयार होते. आणि याच न्यायानं मग उद्धवजी ठाकरे जीवनभर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते. परंतु बोली लावून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ठरत नाही. जनतेच्या आशीर्वादानं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ठरतं आणि देवेंद्रजींच्या पाठीशी 14 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळं तुमच्यासारख्या कावळ्यांच्या शिव्या श्रापामुळं देवेंद्रजींचं काहीही बिघडणार नाही. जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहे. तुम्ही मात्र विचारांची बोली लावून, हिंदुत्ववादाची बोली लावून मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं, हा इतिहास आहे. गिरीश महाजन महाराष्ट्रातले चंपतराय आहेत हे सांगण्यापेक्षा संजय राऊत आपण स्वतः संपतराव आहोत. पक्ष संपवण्याची सुपारी आपण घेतली आहे. त्यामुळं महाराष्ट्राचे संपतराव कोण असतील तर संजय राऊत तुम्ही आहात. गिरीश महाजन अतिशय निष्ठेनं, प्रामाणिकपणाने जनतेची सेवा करण्याचं काम करतायत. त्यामुळं 6 वेळेला जनतेने त्यांना निवडून दिले. तुम्ही मात्र पक्ष संपवण्याचं, उभाटा गट संपवण्याचं निष्ठेने काम करतायत. त्यामुळे चंपतरायवर टीका करण्यापेक्षा आपण स्वतः उभाटा गटाचे संपतराव आहोत, याकडे संजय राऊत यांनी लक्ष द्यावं. राम मंदिर असेल, कुंभमेळा असेल, अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडला जाईल. कुठेही गैरप्रकार होणार नाही. उलट ज्यांनी 2.5 वर्षामध्ये 90,000 कोटी रुपयाची लूट केली त्यांनी आधी हिशोब द्यावा आणि पक्ष संपवण्याची सुपारी घेतली त्या संपतराव संजय राऊत यांनी आपल्या पक्षाकडे ध्यान द्यावं. रामरक्षा आंदोलनाच्या निमित्तानं का होईना, परंतु उद्धवजी ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडतायत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. खरं तर प्रभू रामचंद्रांच्या नावानं आंदोलन करण्यापेक्षा उद्धवजी ठाकरे यांनी प्रायश्चित्त केलं पाहिजे. ते प्रायश्चित्त यासाठी की आम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलो, ते प्रायश्चित्त यासाठी की राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला निमंत्रण असताना देखील काँग्रेसच्या दबावापोटी आम्ही प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला गेलो नाही, यासाठी उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी प्रायश्चित्त केलं पाहिजे. आणि ती प्रायश्चित्त करण्यासाठी उद्धवजी ठाकरे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात असतील तर निश्चितपणे स्वागत आहे. तुम्ही हिंदुत्ववादाचा अपमान केला, प्रभू रामचंद्रांचा अपमान केला, आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन प्रायश्चित्त करा, प्रभू रामचंद्रांचं नाव घ्या आणि हो, महत्वाची गोष्ट म्हणजे वाचून तरी रामरक्षा वाचायला शिका, पुस्तकात पाहून तरी रामरक्षा वाचायला शिका. एवढंच या निमित्तानं उभाटा गटाला आणि जनाब संजय राऊतांना सांगायचंय. मुख्यमंत्रीपद कुणाला झेपत नव्हतं हे महाराष्ट्रानं कोविडच्या काळामध्ये बघितलेलं आहे. उद्धवजी ठाकरे 2.5 वर्षापैकी 2.5 दिवस मंत्रालयामध्ये गेले होते, हे स्वतः शरद पवारांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलंय. त्यामुळे मुख्यमंत्रीपद कुणाला झेपत नव्हतं याचा निकाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लागला. देवेंद्रजी फडणवीस सक्षम गृहमंत्री आहेत, कायद्याप्रमाणे चालतात,
जनतेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. उद्धवजी मुख्यमंत्री असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. उद्धवजी ठाकरेसारखं घरात बसणारे देवेंद्रजी फडणवीस नाही. कल्याण डोंबिवली प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. या गुंडांना आणि ज्यांनी मारहाण केली त्याला सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस, गृह खातं, पोलीस डिपार्टमेंट अतिशय सक्षम आहे. संजय राऊत तुमचं सरकार असताना, उद्धवजी मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड झालं. सर्वसामान्य मराठी माणसाला मारणारे तुम्ही. एवढंच काय तर साधं ट्विट केलं म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणारे तुम्ही आणि कायदा आणि सुव्यवस्थेची भाषा करू नका. कल्याण डोंबिवली प्रकरणाची गांभीर्यानं दखल ही गृह खात्याने घेतली आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतली आहे. कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाही. स्वतः एकनाथजी शिंदे सुद्धा गुंडगिरीचं समर्थन करणार नाहीत. कुठल्याही गुंडाला मारहाण करणाऱ्यांना पाठीशी घालणारे उद्धवजी ठाकरे होते. हे महायुतीचं सरकार आहे. सगळ्यांसमोर न्याय होणार आणि कुणालाही सोडलं जाणार नाही. हे जनाब संजय राऊतांनी लक्षात घ्यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.